मित्रांनो, प्रत्येक महिन्यात येणारी एक अशी तिथी जिच्या दिवशी उपवास केला की संकट दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पाची विशेष कृपा मिळते, ती म्हणजे संकष्टी चतुर्थी। पण प्रश्न असा आहे की संकष्टी चतुर्थीचा उपवास का करावा, त्यामागे नेमकं महत्त्व काय आहे आणि कोणती आहे ती अद्भुत कथा जी फार कमी लोकांना माहीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, 6 मार्च 2026 रोजी येत आहे पवित्र संकष्टी चतुर्थी, अशी तिथी जी भक्तांच्या आयुष्यातील संकट दूर करते, अडथळे हटवते आणि मनोकामना पूर्ण करते। पण प्रश्न असा आहे की संकष्टी चतुर्थीचा उपवास का करावा, यामागे शास्त्र काय सांगतं आणि कोणती आहे ती अद्भुत कथा जी फार कमी लोकांना माहीत आहे। आज आपण संपूर्ण माहिती एकत्र जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। ही तिथी पूर्णपणे समर्पित आहे गणेशाला। संकष्टी म्हणजेच संकटातून मुक्त करणारी, म्हणजेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात। 6 मार्च 2026 संकष्टी विशेष मानली जाते कारण ही शुक्रवारच्या दिवशी येत आहे। शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा असल्याने संपत्ती आणि सुख समृद्धीचा योग अधिक प्रभावी मानला जातो। नोकरीत अडचण, व्यवसायात नुकसान, लग्नात विलंब, कोर्ट कचेरीची प्रश्न अशा अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी हा उपवास अत्यंत प्रभावी मानला जातो। मनापासून केलेली प्रार्थना या दिवशी लवकर फळ देते असे शास्त्र सांगते। उपवास म्हणजे फक्त अन्न त्याग नाही, तो मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचा दिवस आहे। या दिवशी जप, ध्यान आणि पूजा केल्याने मन स्थिर होते। असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने पूर्ण जन्मीचे दोष आणि पाप कमी होतात। संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास पूर्ण होत नाही, यामागे एक पौराणिक कथा आहे। एकदा गणपती बाप्पा उंदरावरून जात असताना पडले। ते पाहून चंद्रदेव हसले। तेव्हा गणपती बाप्पाने रागाने शाप दिला, जो तुला चतुर्थीच्या दिवशी पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल। नंतर चंद्राने क्षमा मागितली। तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितले, जो भक्त चतुर्थीच्या दिवशी माझी पूजा करून चंद्रदर्शन करेल त्याचा दोष नाहीसा होईल। म्हणूनच 6 मार्च 2026 रोजी चंद्रदर्शन करून अर्घ्य देणे हे अत्यंत आवश्यक आहे। पुढे आपण जाणून घेऊ संकष्टी चतुर्थीची अद्भुत कथा। एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य अत्यंत संकटात होते। घरात अन्न नव्हते, पैसा नव्हता, सतत दुःख। एक दिवशी एक संत त्यांच्या घरी आले आणि म्हणाले, संकष्टी चतुर्थीचा नियम पाळा, श्रद्धेने उपवास करा। त्या स्त्रीने मनापासून नियम सुरू केला। त्या दिवसभर निराहार राहून संध्याकाळी गणपतीची पूजा करत असे। एका महिन्यातच चमत्कार झाला। घरात संपन्नता आली, मुलांना यश मिळाले, सर्व संकटे दूर झाली। यातून एकच संदेश मिळतो, श्रद्धा आणि सातत्य असेल तर गणपती बाप्पा कृपा करतात। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरात स्वच्छता ठेवावी, गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा, लाल फुलं, मोदक अर्पण करावे, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। संध्याकाळी चंद्रदर्शन करून अर्घ्य द्यावे, त्यानंतर उपवास सोडावा। ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही त्यांनी फळाहार करावा। जर तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर 6 मार्च 2026 पासून संकष्टी चतुर्थीचा नियम सुरू करा। एकदा मनापासून श्रद्धा ठेवा, गणपती बाप्पा कधीच भक्ताला निराश करत नाहीत। संकष्टी चतुर्थीचा उपवास म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तो आहे श्रद्धेचा, संयमाचा आणि विश्वासाचा उत्सव।